गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आणि आज मी गोव्याला जात आहे. 3 दिवसाचा हा गोव्याची ट्रिप असणार आहे. गोवा आणि कारवार यामध्ये एक्सप्लोर होणार आहे. आणि ही 2 व्हीलरमधून माझी सोलो राईड असणार आहे. याच्या अगोदर पण मी बऱ्याच वेळा सोलो राईड केलेली आहे. आणि आज इचलकरंजीमधून याची सुरुवात करतोय. सकाळी 9:30 वाजलेले आहेत. बघू गोव्यापर्यंत जाऊपर्यंत किती वेळ होतो ते. आणि असं सकाळचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी इथं आडीमल्ल्याजवळ आलेलो आहे. आणि हा आडीमल्ल्याचा डोंगर पाहू शकता तुम्ही. इथून आता डायरेक्ट निप्पाणी आणि निप्पाणीमधून आंबोली घाट मार्गे सावंतवाडीतून गोवा. मृत्यूचा सापळा असलेल्या होता असं म्हटलं तरी चालेल, कारण हा जुना NH4 हायवे पासून जो सोंदलगा फाटा निघतोय किंवा आडी बेनाडीकडे जो फाटा निघतोय तिथे आता उड्डाणपुलाचं काम चालू आहे. आणि इथूनच आता आम्ही निप्पाणीला जातो आहे. आणि बघू शकता बरेचसे हायवेचे जे मोठे ट्रक आहे ते खालच्या बाजूला होते. जेव्हा मोठा पूल बनेल त्यावेळेस इथून वाहतूक कंट्रोलमध्ये येईल. सुमारे 1.5 तासानंतर निप्पाणी ते उत्तूर हे अंतर पार केलं आणि त्यानंतर उत्तूरहून आजरा मार्गे आंबोलीला येऊन पोहोचलो. आंबोलीच्या अलीकडे एक 15 किलोमीटरवर हे तळं लागतं. तळं म्हणा किंवा एक छोटा डॅम म्हणा, त्याला घाटकरवाडी की धनगरवाडी असं काहीतरी डॅमचं नाव लागतं. या मी 2015 ते 2021 पर्यंत जेव्हा सोलो राईड वगैरे गोवा ते इचलकरंजी करायचं त्यावेळेला इकडे भरपूर पर्यटक असायचे. आज देखील थोडेफार आहेत पर्यटक. खूप असा शांत असा परिसर आहे. जर तुम्ही गोव्याला जाताना हा पॉईंट दिसलाच तर इथे थोडा थांबू शकता तुम्ही. Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. इकडे म्हशी गाई वगैरे पाणी पिण्यासाठी येतात. आणि आता पण एक गाडींचा कळप इकडे पाणी प्यायला आलेला आहे. इकडे समोरच्या बाजूला बघू शकता इकडे पण भरपूर गाय आणि म्हशी आहेत. आणि समोरच्या डोंगर रांगेतून रात्रीच्या वेळेत गवे पण पाणी प्यायला येतात इकडे. आंबोलीमध्ये थांबलेलो आहे चहा घेण्यासाठी आणि दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. हा समोर तुम्ही बघताय आंबोली घाट. आणि आंबोली घाटातील एक सुंदर असे हा निसर्ग सौंदर्य. आज एकदम दमट वातावरण आहे आणि थोडी ट्रॅफिक पण जास्त आहे, कारण 31 जवळ आलेला आहे आणि क्रिसमस, त्यामुळे गोव्याला जाणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. साधारण दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मी आंबोली घाटात येऊन पोहोचलो आणि आंबोली घाटातील सुंदर अशा नजाऱ्यांचा आनंद घेत हा घाट पार करण्याचा प्रयत्न केला. आणि घाटामध्ये बऱ्याचशा ठिकाणी रोडची अवस्था खूपच खराब होती, त्यामुळे सावध एकदम गाडी चालवत हा साधारण 16 किलोमीटरचा आंबोलीचा घाट पार करण्यासाठी साधारण मला एक अर्धा ते पाऊण तास लागला, कारण बऱ्याच वेळेला असे रोड खराब असल्यामुळे खूप हळू ट्रॅव्हलिंग करावं लागतं. आंबोली घाट क्रॉस केल्यानंतर साधारण 15 मिनिटानंतर मी दानोली गावापासून पुढच्या बाजूला बांद्याला येऊन पोहोचलो. आणि बांद्यामधून एक शॉर्टकट मार्ग आहे जो की दोडा मार्गला जातो. साधारण मला पोंड्यामध्ये जायचं होतं, जे गोवा राज्यातील एक मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे मी हा शॉर्टकट घेतला. या शॉर्टकटमध्ये तुम्हाला अशी तेरेखोल रिव्हर पण लागते. साधारण बांदा ते दोडा मार्ग हे 30 किलोमीटरचं अंतर आहे. पाऊण तास लागतो. अत्यंत चांगला रोड असल्यामुळे गोव्यात जर तुम्हाला मध्यवर्ती जायचं असेल आणि एक शॉर्टकट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बांदा ते दोडा मार्ग ते साखळी असा हा रूट घेऊ शकता. दोडा मार्ग हे एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेवटचे ठिकाण आहे, जे गोवा बॉर्डरशी एकदम जवळ आहे. दोडा मार्ग हे गोव्यामध्ये एंटर केल्यानंतर मी बिचोलीमध्ये जाऊन पोहोचलो. आणि बिचोलीमध्ये एक शॉर्टकट मार्ग आहे, तिकडे आपल्याला फेरी बोट घ्यावी लागते. ही फेरी बोट डायरेक्ट मला मार्शलमध्ये आणून सोडते. तिथून डायरेक्ट ओल्ड गोवा आणि ओल्ड गोव्यातून डायरेक्ट पोंडा साधारण एक माझी 20-25 किलोमीटरचे अंतर वाचवतो. त्यासाठीच मी
आमोना फेरीबोट किंवा सारमानस फेरीबोट असे देखील म्हणतात, या फेरीबोटला येऊन पोहोचलो. इथे समोर व्हिडिओमध्ये बघू शकता ही आमोना फेरीबोट. फेरीबोट म्हणजे गोव्यामधील एक नदीमधील जे ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे त्याला फेरीबोट म्हणतात. कारण गोव्यामधील ज्या नद्या आहेत त्यांचे पात्र खूप रुंद असल्यामुळे बऱ्याचशा गावांना कनेक्टिव्हिटी करण्यासाठी या फेरीबोटचा वापर केला जातो. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता त्या दूरवर ज्या असलेल्या बोटी आहेत त्या फेरीबोट आहेत. त्यामध्ये तुम्ही लाईट व्हेकल म्हणजे कार, छोटे ट्रक किंवा टू व्हीलर आणि चालत जाणारी माणसे यांची सर्वांची वाहतूक केली जाते. या फेरीबोटचे वैशिष्ट्य म्हणजे हे गोवा गव्हर्नमेंट चालवत जाते आणि त्यामध्ये टू व्हीलर आणि चालत जाणाऱ्या लोकांसाठी फ्री ऑफ कॉस्ट असते आणि फोर व्हीलरसाठी मिनिमम चार्जेस म्हणजे 10 ते 15 रुपये असे चार्ज घेतात. साधारण ही जर फेरीबोट चुकवून आपल्याला बाय रोड जायचं झाले तर हा समोरचा ब्रिज हा क्रॉस करून इकडे पलीकडच्या बाजूला जावं लागतं. साधारण 10 ते 15 किलोमीटरचे डिस्टन्स वाचतं आणि कमीत कमी एक अर्धा ते पाऊण तास आपला वाचतो या जर्नीमुळे. गोवा हे भारतातील सर्वात छोटे राज्य आहे, तरी पण निसर्गाने खूप सुंदर असे हे राज्य आहे. इकडे तुम्हाला विविध नद्या, डोंगररांग, एव्हरग्रीन फॉरेस्ट, त्याचबरोबर वॉटरफॉल आणि एक 10 मिनिटाच्या वेट नंतर इकडे फेरीबोट आली आणि सर्वजण या फेरीबोटमध्ये आपल्या टू व्हीलर आणि फोर व्हीलर घातल्या. या टू व्हीलर आणि फोर व्हीलर या बोटीमध्ये घातल्या जातात आणि ही बोट पुन्हा नदीच्या त्या किनाऱ्यावर घेऊन जाते आणि तिकडून पुन्हा त्या गाड्या आपल्या खाली काढून पुन्हा आपल्याला पुढचा प्रवास करावा लागतो. साधारण 10 मिनिटाचा हा फेरी रूट आहे. ह्या फेरी रूटवर साधारण 2 फेरीबोट असतात. म्हणजे तुम्ही एका फेरीबोटमधून तिकडे जायचं आणि एक दुसरी बोट तिकडून निघते. म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही साईडून 2 फेरीबोट निघतात. त्यामुळे इथे जास्त वेटिंग टाइम असा काही लागत नाही. या फेरीबोटमुळे जर तुम्हाला बिचोलीमधून मार्शलला जायचे झाले किंवा ओल्ड गोव्यात जायचे झाले तर एक साधारण 15 किलोमीटरचे अंतर ही फेरीबोटमुळे वाचते. त्यामुळे जर तुम्ही असे टू व्हीलरने किंवा फोर व्हीलरने जर ओल्ड गोव्यामध्ये जर जाणार असाल तर या फेरीबोटचा वापर करू शकता. गोव्यातील दैनंदिन जीवनामध्ये या फेरीबोटना खूप महत्त्व आहे. कारण बऱ्याच लोकांना या फेरीबोटचा सहारा आहेत. कारण मग काही ठिकाणी ब्रिज नसल्यामुळे या फेरीबोटचा वापर करून एका ठिकाणीहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास खूप मदत होते. त्यामध्ये लोक टू व्हीलर आणि फोर व्हीलर देखील घेऊन जातात. गोवा हे राज्य पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्यामुळे गोव्यातील जे पर्यटन व्यवसाय हा बीच साईडला जास्त चालतो. त्यामुळे गोव्यातील जे ग्रामीण भाग किंवा आतील भागात ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी होतात त्या बाहेरच्या लोकांना खूप कमी प्रमाणात माहिती आहे. त्यापैकीच हा फेरीबोट हा एक प्रकार आहे की जो गोव्यातील लोकांची एक लाईफलाईन आहे. त्यामुळे हे या फेरीबोटचा डेली ट्रॅव्हलिंगसाठी वापर करतात. दुपारचे 4 वाजले होते आणि सूर्य असा खाली जात होता. त्यावेळी या फेरीबोटमधून खूप सुंदर असा नजारा दिसत होता. तो नजाराचा आनंद घेत आम्ही शेवटी एक 10 ते 15 मिनिटाच्या वेळेनंतर फेरीबोटच्या दुसऱ्या पॉईंटला म्हणजेच आमोना साईडला जाऊन पोहोचलो. हा फेरीबोटचा प्रवास करून मी फायनली माझ्या सिस्टरच्या घरी जाऊन पोहोचलो. साधारण 6 वाजले घरी पोचायला. त्यानंतर थोडा रिलॅक्स केला, चहा घेतला आणि माझी जी भाची आणि भाचा आहे यांच्याबरोबर थोडा टाईम स्पेंड केला. हा होता इचलकरंजी ते गोवा सोलो बाईक ट्रिपमधील पहिला दिवस. या दिवसातील या सर्व ॲक्टिव्हिटी झाल्या. आता दुसऱ्या दिवसातील ज्या ॲक्टिव्हिटी होत्या त्याचा आपण व्हिडिओ पाहू दुसऱ्या भागात. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. अशा नवनवीन प्लेसेस आणि त्यांच्या अनएक्सप्लोर्ड स्टोरीजबद्दल माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.